सरकारनामा आता नव्या रूपात आजपासून वाचकांच्या भेटीला. राजकारण आणि धोरण याचा सविस्तर आढावा मांडणारं सकाळ माध्यम समूहाचं नवीन साप्ताहिक वर्तमानपत्र सरकारनामा. दगडूशेठ गणपतीला 1 कोटींचा हिरा अर्पण. बाप्पाच्या आभूषणांनी नटलेल्या बाप्पाच्या मस्तकावर लावण्यात आला हिरा. राज्यात मोठी गुंतवणूक येणार. 1,17,220 कोटींच्या 4 प्रकल्पांना मान्यता. मराठवाडा विदर्भात 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार. केरळमध्ये 9वीच्या पुस्तकात मुंबईच्या डबेवाल्यांबाबत धडा. केरळ राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय. मिरवणुकीत कर्कश डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांवर पुणे पोलीस कारवाई करणार. 21 सप्टेंबरपर्यंत नियम लागू. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्स वरून माहिती. सलग 2 वर्ष परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर. अमित शहा 8 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर. शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आढावा घेणार असल्याची माहिती. रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम करणार ठाकरे गटाचं काम. रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांविरोधात करणार प्रचार. सांगलीत गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ. सुप्रिया सुळे यांच्याकडूनच सर्व शिकल्याची पडळकरांची टीका. खामगाव येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला ठोकलं कुलूप. पिकांची चुकीची सर्वे केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका. एम्समध्ये वैद्यकीय तपासणीला तयार. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकरांची दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती.